नमस्कार. भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अनुसूचित जाती व जमातीसाठी एक ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयामध्ये अनुसूचित जाती व जमाती उपवर्गीकरण करण्यासाठी राज्यांना त्या संबंधित आदेश करण्यात आले. या बाबत आपण यशपाल भोसले उर्फ बंटी भोसले यांच्याशी आपण चर्चा करून याबाबत काय याचे तोटे आणि काय फायदे याबाबत आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहे. यशपाल भोसले भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्र राज्याचे आहे. यांच्याकडून ते जुने पॅन्थर, जुने कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, अनेक मोठ्या घडामोडी करण्यामध्ये त्यांचे योगदान असतं. या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या निर्णयाचा फायदे आणि तोटे. नमस्कार दादा. जय भीम. भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. जय भीम. जय भीम. दादा, माननीय सर्वोच्च न्यायालय ने 1 ऑगस्ट रोजी दिलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उपवर्गीकरणामुळे या समाजामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या समाजामध्ये याचे फायदे आणि तोटे काय आहेत? त्याचे फायदे कमी आहेत आणि तोटे जास्त आहेत. तसंच न्यायालयाने हा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय म्हणजे सरकारचा निर्णय असं मानलं पाहिजे. सरकारची बाजू मांडताना शासनाने नेमलेला जो वकील आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी बाजू सरकारची मांडलेली आहे. त्यामुळे या निर्णयाला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे असं पहिल्यांदा म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये निर्णयाचे 2 बाजू आहेत महत्वाच्या. एक की यामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जे सुधारलेले लोक आहेत, जे सुधारित आहेत, आर्थिकदृष्ट्या सुधारलेले लोक आहेत, सामाजिकदृष्ट्या सुधारलेले लोक आहेत, सांस्कृतिकदृष्ट्या सुधारलेले लोक आहेत, अशांना क्रिमिनल लावावं ही एक पहिली बाजू आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे जी समाज हितामध्ये आहे की या समाजामध्ये अजून किती लोक या आरक्षणाचा फायदा घेतलेला नाही, ते लोक फुडकून त्यांना तो लाभ मिळावा अशा पद्धतीने तो निर्णय आहे. परंतु या निर्णयामध्ये कायदेशीर बाजू अशी आहे की संविधानकाराने संविधान लिहिताना अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही असं डिबेट अँड अनालिसिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून ठेवलेलं आहे. या उपवर्गीकरणामुळे जे लोक उच्चवर्णीय आहेत, अनुसूचित जातीतील जे उच्चवर्णीय आहेत, अनुसूचित जमातीमधले जे उच्चवर्णीय आहेत, अशा लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळू नये असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. परंतु या देशामध्ये हजारो वर्ष ज्यांनी धार्मिक आरक्षण घेतलं, ज्या लोकांनी वर्णव्यवस्थेच्या नावावरती हजारो वर्ष सवलती घेतल्या, जे धनिक झाले, जे सुसंस्कृत झाले, जे लोक
सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्रबळ झाले. अशा लोकांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भ्रशब्द सुद्धा काढले किंवा या देशातील राजकारत्यांनी त्यांच्याबद्दल कधी भ्रशब्द सुद्धा काढले. हजारो वर्षाच्या सवलतीनंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 75, 76, 77 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ह्या अनुसूचित जाती जमातीला मिळालेल्या सवलतींचं विश्लेषण होत, त्याचं अनालिसिस होत. परंतु ह्या हजारो वर्ष ज्या सवलती घेतल्या जातात त्याचं न्यायालयीन विश्लेषण होणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ज्या देवळांच्या जमिनी आहेत, आज लाखो एकर देवळांच्या जमिनी, ह्या लाखो एकर देवळांच्या जमिनींमधून मिळणारं जे उत्पन्न आहे हे कमी करण्यासाठी कधी इथल्या राजकारण्यांनी विचार केलाय? पण हजारो वर्ष ज्या जाती जमाती वंचित राहिल्या, जनावरांपेक्षा हीन जीवन जगल्या, अशा लोकांना घटनाकाराने ज्या सवलती दिल्या, जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणाचं विश्लेषण करण्याची आज काय गरज पडते? या देशामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की हा निर्णय जो आहे फक्त न्यायालयाने दिलेला आहे, परंतु हा निर्णय सरकारचा आहे. सरकारची बाजू ही सरकारची बाजू आहे. सरकारी वकिलांनी या आपली बाजू जर खंडपीठाला, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला जर समजून सांगितले असते तर असा निर्णय आला नसता. मागील लोकसभेमध्ये माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी साऊथ इंडियाच्या त्यांच्या सभेमध्ये, अनुसूचित जातीच्या सभेमध्ये, एका सभेमध्ये त्यांनी बोलले होते की तिथल्या मतदारांना प्रॉमिस केला होता की आम्ही वर्गीकरणाच्या बाजूने, सरकार म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही बाजू मांडणार आहे. आणि तुम्ही पण तसंच बोलला की सरकारचाच हा निर्णय आहे. हा प्रश्न मुळात राजकीय नाहीच आहे. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे प्रचाराचं भाषण आहे एक बाजू. दुसरी बाजू अशी आहे की या देशामध्ये अनेक लोकांना जे उच्चवर्णीय आहेत, जे सवर्ण आहेत, त्यांना असं वाटतं की या अनुसूचित जाती जमातीची जे विकास झालेला आहे तो आरक्षणामुळे झालेला आहे, हा त्यांचा गैरसमज आहे. मुळात त्यांचा विकास हा आरक्षणामुळे फक्त 10% झालेला आहे. 90% हा विकास त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या वैचारिक विकासामुळे झालेला आहे, वैचारिक बदलामुळे झालेला आहे, वैचारिक परिवर्तनामुळे झालेला आहे. ज्या ज्या लोकांनी आंबेडकर स्वीकारला, ज्यांनी ज्यांनी बुद्ध स्वीकारला, ज्यांनी ज्यांनी कांशीरामजींना स्वीकारलं, अशा लोकांचा विकास झालेला आहे. ज्यांनी बुद्ध स्वीकारलेला नाही, ज्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलेला नाही, ज्यांनी कांशीरामजींना स्वीकारलेला नाही, अशा लोकांचा विकास होता. विकासाचं मूळ कारण हे वैचारिक परिवर्तन आहे, आरक्षण नाही. आर्थिक विकासाचं मूळ कारण हे त्यांचं शिक्षण आहे. आज जो एज्युकेशनल रेशो आहे अनुसूचित जाती जमातीचा, त्यातला अनुसूचित जातीचा जो शिक्षणाचा रेशो आहे हा वाखाणण्यासारखा आहे. या देशामध्ये जो अनुसूचित जातीचा विकास झाला तो शिक्षणामुळे झाला. जो अनुसूचित जमातीचा जो विकास झाला तो शिक्षणामुळे झाला. आणि तो शैक्षणिक अधिकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून दिला. परंतु कालांतराने या देशामध्ये ज्यावेळेस खाजगीकरणाचं वारं वाहिलं आणि काँग्रेस राजवटीने नरसिंह रावने या देशामध्ये खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं, त्या दिवसापासून या देशामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण चालू आहे. आणि आज तर या शिक्षणाचा बाजारीकरण सोडून द्या, व्यापारीकरण चालू आहे. त्यामुळं 1995 नंतर ते 2000 पर्यंत थोडंसं बरं होतं शैक्षणिक दृष्ट्या. परंतु 2000 नंतर या गडजंग संपत्तीवाल्यांनी, राजकारण्यांनी स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था काढल्या आणि त्यातनं त्यांनी स्वतःचे नफेखोरी केली. या देशातून या खाजगीकरणामुळं सगळ्या शासकीय नोकऱ्या गेल्या. खाजगीकरण झाल्यामुळं आणि खाजगीकरण झाल्यामुळं या देशामधल्या अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आपोआपच काय आलं, संपुष्टात आलं. आता ज्या तुटपुंज्या शैक्षणिक संध्या आहेत त्यामध्ये हे लोक स्पर्धेने, ओपनच्या स्पर्धेने लढतात आणि स्वतःचं स्थान भक्कम करतात. ह्याचं मूळ कारण शिक्षण आहे. शिक्षण घेतल्यामुळे स्पर्धेमध्ये टिकून राहतात. आता हा निर्णय झाल्यामुळे काय होणार आहे, तर ज्या लोकांची शिक्षणाची ऐपत आहे असे लोक शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि ज्या लोकांची शिक्षण घेण्याची ऐपत नाही ते सुद्धा घेऊ शकणार नाही. खाजगीकरण झाल्यामुळे. आणि या निर्णयाने काय केलेलं आहे, सगळ्यात वाईट जे केलेलं आहे, तो ज्यावेळेस आपण हा निर्णय वाचतो त्यावेळेस आपल्याला या न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल शंका निर्माण होते. फक्त एका न्यायाधीशाने या निर्णयाला विरोध केला, परंतु या निर्णय देणाऱ्या बेंच समोर घटनापीठामध्ये किती अनुसूचित जाती जमातीची लोक होती, एक बाजू. दुसरी बाजू, हा निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या हितसंबंधाबद्दलचा आहे, त्यांच्या विकासाबद्दलचा आहे, त्यांच्या अडीअडचणींबद्दलचा आहे. त्यावेळेस या याची बाजू मांडण्यासाठी सरकारने कोणकोणते वकील नेमले, दोन्ही पंडित आहेत. म्हणजेच काय, ही जी विकृत मानसिकता आहे ही न्यायालयाने आणि सरकारी वकिलांनी प्रगट केलेली आहे. आता राहिला प्रश्न नरेंद्र मोदींचा. हा निर्णय झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसामध्ये आघाडीच्या 100 खासदारांनी, 100च्या वर खासदारांनी एक निवेदन नरेंद्र मोदींना भेटू दिले की हा निर्णय बदलण्यासंबंधी न्यायपीठाकडे मागणी करावी आणि एक अमेंडमेंट, घटना दुरुस्ती करून घेऊन हा निर्णय फिरवावा. यामध्ये नरेंद्र मोदी सकारात्मक असतील, परंतु आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली जी गोष्ट आहे, भीक म्हणून तुम्हाला काहीही मिळणार नाही, तुम्हाला संघर्षच करावा लागेल. कुठला देव येऊन तुमचा उद्धार करणार नाही, तुमची मदत करणार नाही. तो तुमचा विकास आणि तुमचा उद्धार तुम्हीच केला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग आज ह्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी या विरुद्ध तीव्र संघर्ष केल्याशिवाय हा निर्णय लोकसभेमध्ये फिरवला जाणार नाही.
त्यामुळं आता यांनी या तयारीला लागलं पाहिजे. आंदोलनाच्या तयारीला लागा. सगळ्याच बाजूच्या आंदोलनाच्या तयारीला लागलं पाहिजे. संघर्ष करायला पाहिजे. या देशामधल्या कायदे पंडितांनी, वकिलांनी, माजी न्यायाधीशांनी एक फोरम बनवून सुप्रीम कोर्टच्या हायर बेंचकडं अपील केलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. या देशातील जी अनुसूचित जाती जमातीची जी क्रीम आहे, जी सवलती घेऊन गडगंज झालेली आहे, प्रीमियम हा. करण्याच्या बाबतीमध्ये तर या लोकांनी तन मन धनाने या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. जे रस्त्यावर उतरणार आहेत, जे दंड लोक आहेत अनुसूचित जातीमधील, ह्या लोकांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना, संघटनेला, राजकीय पक्षांना, वकिलांना, ह्यांना सगळ्यांना मदत करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. अन्यथा जे आज ओबीसीचं झालेलं आहे ते उद्या अनुसूचित जाती जमातीचं 100% होणार. म्हणजे कोण कोणाकडे बघणार नाही. हा. ओबीसीचं जसं होतंय तसं असंघटित असल्यामुळे हे सगळे असं. ह्यातला एक महत्वाचा बाब असे आहे की आधी या न्यायपीठाने न्याय दिल्यानंतर 3-4 दिवसामध्ये 100 खासदार नरेंद्र मोदींकडे जातात आणि आपलं गाऱ्हाणं मांडतात. याचा अर्थ जोपर्यंत अनुसूचित जाती जमातीची युनिटी आहे, संघटना आहे, राजकीय संघटना आहे, राजकीय विचारधारेची संघटना आहे, तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागू शकतो. ही जमेची बाजू आहे. त्यांनी कुठली जात पात, पंथ, वर्गीकरण, आर्थिक परिस्थिती पाहिली नाही. आपल्या हक्कासाठी लगेचच तयार झाले. तिसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींकडे गेले. जवळजवळ अनुसूचित जातीचे 84 आणि अनुसूचित जमातीचे 47 खासदार, असे टोटल 131 खासदार पार्लिमेंटमध्ये आहेत. ते पण प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या वतीनं म्हणा किंवा एकत्र आज भाईचारा म्हणून 100 खासदार नरेंद्र मोदींना भेटायला गेले या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात. याच्यावर काय उपाय आहे? सुप्रीम कोर्टाच्या हायर बेंचकडे जाणे हा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय, या देशातील कायदे पंडितांनी, माजी न्यायाधीशांनी, वकिलांनी याविषयी या देशातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना हा जो झालेला निर्णय आहे तो समजून सांगितला पाहिजे. या लोकांनी समाजामध्ये येऊन त्याचे होणारे दुष्परिणाम, आपण खाजगीकरणाला विरोध केला नाही, त्यावेळेस रस्त्यावर उतरलो नाही, त्यामुळं आपली जी मुलं आहेत ती आज देशोधडीला लागलेली आहेत. जी पिढी 90च्या अगोदर शिकली, कामाधंद्याला लागली, त्यांची कुटुंबीय आज स्थिर आहेत. परंतु 90च्या नंतर, खाजगीकरणाच्या नंतर नोकरांची संख्या कमी झाली. जे लोक मोठे मोठे इंडस्ट्रीज झाले ते गब्बरगण झाले. परंतु शासकीय योजनेमध्ये जे लोक बसत होते, शासकीय आरक्षणामध्ये बसत होते लोक, त्यांच्या संध्या हुकल्या. आता समाजाने काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा यांनी सामाजिक जागृती केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची जागृती आहे ती राजकीय जागृती आहे. या समाजाने प्रत्येक खासदाराच्या दारात जाऊन बसलं पाहिजे. प्रत्येक खासदाराच्या दारात, जो कुणाचा मतदार असेल, कोण मतदार असेल त्या दारात जाऊन बसलं पाहिजे. आमचा प्रश्न मांडा, आमचा प्रश्न मार्गी लावा. मांडा नाही, मार्गी लावा. खासदाराला चळूसोगा पळूसो करून सोडलं पाहिजे. त्याला गावबंदी केली पाहिजे. त्याला घेरावे घातले पाहिजे. हा एक हे आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक पक्षाने या निर्णयाच्या बद्दलची आपली भूमिका काय आहे ही स्पष्ट केली पाहिजे. तुमचा पक्ष जो अनुसूचित जाती जमातीच्या मतदारावर निवडून येतो, इलेक्शन लढवतो, तुमचं राजकीय अस्तित्व टिकवतो,
तो पक्ष त्यांनी सांगितलं पाहिजे की माझी भूमिका या वर्गीकरणाविरुद्ध, या क्रिमिलेअर विरुद्ध आहे, ती समर्थनीय आहे, ही भूमिका स्पष्टपणे त्यांनी मांडायला पाहिजे. नाहीतर काय व्हायचं, मी अस्पृश्यतेच्या विरुद्ध नाही, महात्मा गांधी काय म्हणते, मी अस्पृश्यतेच्या विरुद्ध नाही, परंतु मी वर्ण व्यवस्था मांडतो. वर्णव्यवस्थेच्या बाजूने. वर्णव्यवस्थेच्या बाजूने म्हणजे काय, वर्णव्यवस्था आली की अस्पृश्यता आपोआपच येते. ह्या जी या पक्षांच्या, या सत्ताधाऱ्यांच्या, या विरोधकांच्या ह्या ज्या डुप्लिकेट भूमिका आहेत, डबल ढोलकी भूमिका आहेत, ह्यापासून काय केलं पाहिजे, सावध राहायला पाहिजे. ह्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. ह्यांना त्याबद्दलची भूमिका नुसती मानून चालणार नाही, तर त्यांनी ती वर्तनात आणली पाहिजे. लोकसभेत, राज्यसभेत या भूमिकेला तात्काळ पाठिंबा दिला पाहिजे. दिलेला न्यायालयाने दिलेला आदेश आहे तो चुकीचा आहे, पक्षपाती आहे, या देशाला घाट्यात आणणार आहे, असा दिला पाहिजे. प्रश्न दुसरा निर्माण असा होतो की या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या विकासासाठी जो आर्थिक निधी पुरवला जातो, हे जे क्रिमिलेअर मधनं लोक काढायला पाहिजेत, क्रिमिलेअर मध्ये लोक घालायला पाहिजेत, क्रिमिलेअर मध्ये लोक शिकलेले आहेत, सदन आहेत, त्यांना या सवलतीपासून काढून टाकल्या पाहिजे, असं म्हणत असताना या देशामधल्या उद्योजकांना मात्र सरकार कोट्यावधी अब्जावधीचं अनुदान देते, प्रेम दिली जाते, त्यांना सदर हाताने मदत केली. मग या देशामधले जे पिचलेले आहेत, पीडित आहेत, अशा लोकांसाठी जर सरकारने, घटनाकाराने काय करून ठेवलं असेल तर ते बदलायचं किंवा त्याच्यावरती संशोधन व्हायला पाहिजे, अशी भूमिका मांडणं चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाची ही भूमिका चुकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मी काय म्हणत, मला फक्त न्याय कागदी कामकाज केलं, ही भूमिका सरकारची आहे. सरकारचं जे म्हणणं आहे ते न्यायालयामध्ये आलेलं आहे. आणि नुसतं सरकारची नाहीये भूमिका, सवर्ण लोकांचे. तर या देशामधल्या लोकसभेमध्ये बसणाऱ्या सर्व जाती धर्माच्या खासदारांची आहे. हे त्यांचं प्रतिनिधित्व करतात, समाजाचं प्रतिनिधित्व करतात. आज जसे 100 खासदार जाऊन त्यांनी सांगितलं हे बदला, तर मग आपलं म्हणणं काय होतं की यावरती सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. सरकारनं अजून सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी पण अडकून ठेवलेलं आहे. त्यांनी पण टप्पा त्यांची भूमिका आहे, बाजूनं पण आहे, विरोध पण आहे, काय बोलायचं नाही. बरोबर. बेटर. तिसरी गोष्ट, या देशातील मीडियाने हा प्रश्न नॅशनल आहे असं मान्यच केलेलं नाही, हाताळलाच नाही. 20% लोकांचा हा प्रश्न आहे जो पीडित आहे, ज्यांच्या हातामध्ये मीडिया नाही, ज्यांच्या हातामध्ये प्रिंट मीडिया नाही, ज्यांच्या हातामध्ये सरकार नाही, ज्यांच्या हातामध्ये सत्ता नाही, अशी लोक कुठं आंदोलन करणार आहेत. पण आंदोलन करायला पण ह्या समाजांनी शिकवलंय ना देशाला. आंदोलन करायला शिकवलंय, परंतु कायदा बदलण्याची ताकद आहे काय देशामध्ये? कायदा जर घटनाकारांनी जर कायदा लिहिलेला आहे तर बाकीचे ह्या समाजामध्येच लोक काही ना काय करू शकतात ना. करणार, 100% करणार. परंतु प्रश्न असा आहे ह्याच्यानंतर की या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले अनेक निर्णय आहेत, ते निर्णय या देशातील केंद्र सरकारने अध्यादेश काढून बदलले पण आहेत. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. पै फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक सरकार, सगळ्यात हायर बेंच या देशातला 16 न्यायाधीशांनी दिलेला हा निकाल आहे. त्या निकालाची अंमलबजावणी कुठे या देशामध्ये होती? नाही. त्याच्यावर का अमेंडमेंट होत नाही? आर्टिकल 21 प्रमाणे का होत नाही? दुसरा निर्णय हा फक्त महाराष्ट्रापुरताच आहे.
ह्या महाराष्ट्रातील जे महारवत नाही वर्ग 6च्या जमिनी आहे. वर्ग 6 ब जमिनी या अनट्रान्सफरेबल आहेत, हस्तांतरित होऊ शकत नाहीत. हे सर्वोच्च न्यायालयाने 1989 साली सांगितलेलं आहे. मग ती जमीन इनाम वर्ग 6 ब ची जमीन वर्ग 1 ची असो किंवा वर्ग 2 ची असो ती हस्तांतरित होणार नाही. पण हे अनेक उदाहरणं आहेत की हस्तांतर झालेले आहेत. परंतु या देशामध्ये, या राज्यामध्ये, या बारामतीमध्ये हजारो एकर जमीन इतक्या प्रस्थापित अनुसूचित जातीची. त्यांना आरक्षणाची काही गरज नाही, ते सगळ्या सवलती घेतात, ते सगळे मलाही खातात. ती मला एखाद्या म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय याची अंमलबजावणी करायची की नाही हे सरकार जाणून बुजून ठरवतं. जे निर्णय सरकारच्या हितामध्ये आहेत त्याची अंमलबजावणी तात्काळ करायला सुरुवात करतं. जे निर्णय गोरगरिबांच्या बाजूने आहेत त्याची अंमलबजावणी केली जात नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. या देशामध्ये सिलिंग ऍक्ट आला, कमाल भूधारण कायदा. परंतु या देशाने एक नवीन बिल आणलं. ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, ज्या कॉपरेटिव्ह कंपन्या आहेत, ज्या शेती कंपन्या आहेत, अशी लोक लाखो एकर जमीन घेऊ शकतात. उद्योग असताना नाही तर नसा, उद्योग असो नाही तर नसो. ते चांगलं उदाहरण आहे बॉस. लवासा. हा, तिथं आदिवासींच्या जमिनी खरेदी केलेल्या. खरेदी केल्या आदिवासींच्या जमिनी. आदिवासींच्या जमिनी. आता ते कुणी खरेदी केल्या, काय केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लवासा कंपनी कोणाची तुम्हाला माहिती. प्रोजेक्ट आदिवासींच्या जमिनी असल्यामुळे ती बंद पडली. तो बंद पडला. लोक न्यायालयीन लढाई लढली, रस्त्यावर लढाई लढली, त्याच्यामुळे तो बंद पडला. म्हणजे कुणाच्या हक्काचं घेता येत जर रस्त्यावर उतारलं. लवासाच्या विरोधात दादा असे अनेक उदाहरणं आहेत की बारामतीमध्ये पण असे अनेक उदाहरणं आहेत की आता तुम्ही बोलला सहकार अधिनियमाप्रमाणे कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये जर एखाद्याने 2-3 जणांनी स्वतःचा भाग भांडवल टाकून समजा 10-10, 20-20 हजार, 2-2 लाख, 5-5 लाख रुपये कंपनी चालू केली. कंपनी 4 जणांचं केलं तर 20 लाख रुपये झाले आणि ती पण प्रत्यक्षात कंपनी ती 15 ते 20 कोटीची दिसते. मग ह्याच्यामध्ये आता काळा पैसा वापरला जातो. मग अशा कंपन्या सरकार अशावर लक्ष देत नाही. नाही, आपण जे लोक सुज्ञ आहेत, कंपनी ऍक्ट 1960 प्रमाणे जे भागभांडवल बनवायचं आहे त्याचा हिशोब सरकारला द्यायचा आहे. तुम्हाला त्याचं ऑडिट होतं, त्याच्यावर इन्कम टॅक्स, IT रिटर्न, त्याचे सगळे नियम लागू होतात त्याच्यावर. परंतु आता बारामतीमध्ये तशी कंपनी आहे एक देवस्थानच्या जमिनी पण त्या कंपनीने जिचे नाही, ऐपतच नाही, होऊ शकत नाही त्याची ऐपत. पण सरकार त्याच्या पाठीमागे कंपनीच्या बाजूने निर्णय देण्याचा. एका दिवसामध्ये हा जो आमदार धस आहे, बीडचे आमदार धस, महसूल मंत्री, त्या काळातले राज्य महसूल मंत्री, एका दिवसामध्ये या जे काळेश्वर महाकाळेश्वर मंदिराची जी जमीन आहे ती जमीन हस्तांतरित परवानगी दिली. एवढंच नाही बरं का, एवढंच नाही तर याला जो शेतसाराच्या पटीत त्याला खरेदी खात्यासाठी जो टॅक्स भरावा लागतो त्याच्यामध्ये सूट दिली, त्याच्यामध्ये सूट दिली. म्हणजे कुणाचे लागे बांधे असतो, कुठलाही कायद्याचं तोडमोड करायची
आणि ह्या श्रीमंतांना कशी, राजकीय श्रीमंत, पारंपरिक श्रीमंत, त्यांना कशी मदत करायची हे ह्या सरकारांना माहिती. आणि तोच प्रकार या देशामध्ये आताच्या केंद्रीय शासनाने केलेला आहे. तिसरा प्रश्न आपला असा आहे की सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, न्यायालय, काम करणारे वकील, न्यायाधीश यांची काय भूमिका पाहिजे ह्याच्यासाठी आणि काय जागृती पाहिजे? अभिजी, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपण टीव्ही सातत्याने पाहत असतो, अनेक चर्चा पाहत असतो. हे सगळे लोक या विषयावरती एकदा तरी टीव्हीवर आलेत का? नाही अजून तर. एखाद्याने तरी प्रिंट मीडियाला आपली मुलाखत दिली आहे का? त्याच्यावर लिखाण केलंय का? एवढं मोठं अनुसूचित जाती जमातीचं नुकसान होणार आहे. तुम्हाला सांगतो मी, या देशातील जे आदिवासी आहेत ते तर देशोधडीलाच लागणार आहेत. ज्या लोकांची जंगल जमीन त्यांचा हक्काचा आहे, त्यांची पॉवर्टी लाईन ही अबाउट 89 आहे. जे फक्त 11% लोक पॉवर्टी लाईनच्या वर आहेत आणि 89% लोक ही बिलो पॉवर्टी लाईन आहेत. अशा लोकांना काय मिळालं असेल स्वातंत्र्योत्तर काळात? ह्या आरक्षणाचा काय फायदा मिळाला असेल? नाहीच अजून. या लोकांच्या घरामध्ये आज सुद्धा लाईट नाहीये, त्यांना रस्ते नाहीयेत. कुपोषित मरतात. सगळ्यात जास्त कुपोषण ही आदिवासींमध्ये आहे. ही खरी घटना आहे. आणि तरी देखील या देशातील न्यायपालिकेला असं वाटतं की या सवलतींचा फायदा झालाय, गैरफायदा झालाय, याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि त्याच्यावर ते निर्णय विरोधात देतात. वर्गीकरण करा. अरे कशाचं घंट्याचं वर्गीकरण करताय? ज्यांची खायची भ्रांत आहे आज सुद्धा, अशांचं काय वर्गीकरण करा? त्यांचं विभाजन करा आणि त्यांच्यात भांडणं लावा. जसं ओबीसीचं लावलं तसं. म्हणजे ओबीसीचं लावलं. ओबीसी आज एक व्हायला तयार नाही. आरक्षण असून त्यांना आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. त्यांना बजेट नाही. आता बजेटवर सांगतो तुम्हाला, अनुसूचित जातीसाठी आणि जमातीसाठी फक्त 6% बजेट आहे या देशाचं. 6% फक्त बजेट, ते पण कमी करत आले. कमीच केले. ह्या वर्षी कमीच केलं. किती तर पटीने कमी केले. मग ह्याला पैसाही देणार नाही, सवलतही देणार नाही, कुठली योजनाही देणार नाही आणि वर्गीकरण मात्र करणार. का करणार? एक भाकर आम्ही 20% लोक खातो. आता त्या भाकरीचं 20% सुखाने नांदतात. काही लोक असतील, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साऊथमध्ये काय जातीच्या लोकांना हे वर्गीकरण अपेक्षित असेल. महाराष्ट्रात बी काय लोकांना अपेक्षित असेल, युपी मध्ये बी काय लोकांना अपेक्षित असेल. परंतु त्यांची संख्या किती आहे ते पण बघायला पाहिजे. ज्या नंदीवाल्याच्या पालावरती अजून त्याच्या घराचं कूड हललेलं नाही, कजाळ हललेलं नाही, असे ओबीसी भटके मुक्त आज सुद्धा भांडतच आहेत. 90ला ज्यावेळेस मंडल आयोग लागू या देशामध्ये झाला, त्यानंतर आजपर्यंत ह्यांना एकदाही बजेट दिलेलं नाही. किती मोठी शोकांत काय. मग उद्या ज्यावेळेस तुम्ही विभागले जाणार, जे आज बजेट तुमचं शून्य व्यायची तयारी झालेली आहे, इंडस्ट्रीयल बजेट हे वाढवलं जात आहे आणि अनुसूचित जाती जमातीचं बजेट हे सगळ्यात कमी केलं जात आहे. समाज कल्याणचं बजेट हे कमी केलं जात आहे. शैक्षणिक बजेट आज 2%वर आहे. 2%वर नाही, 6%वर. 6%. शिकायचंच नाही. बाबासाहेब म्हणते, जो शिकेल हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो तो पिणार तो गुरगुरणारच. त्यांचं गुरगुरणारच बंद करून टाकायचं. त्याची शैक्षणिक ताकद जी आहे, वैचारिक ताकद आहे ना, ती खतमच करून टाकायची. त्याला परत गुलाम करायचं. वैचारिक गुलाम. एकदा वैचारिक गुलाम झाला, ही सगळ्यात मोठी गुलामी.
एकदा वैचारिक गुलाम झाला की तो आर्थिक गुलाम व्हायला किती वेळ लागतोय. आजची जी राजकीय गुलामी आहे, बाबासाहेबांनी त्या काळाला सांगितलं की ह्या देशामध्ये राजकीय सवलती फक्त 10 वर्षासाठी पाहिजे, परंतु सामाजिक आर्थिक शैक्षणिक सवलती हा जोपर्यंत संविधान जिवंत आहे, देश जिवंत आहे, तोपर्यंत असल्या पाहिजे. हे लोक राजकीय सवलती 10 वर्षांनी वाढवतात, परंतु ज्या मूलभूत सवलती आहेत त्या कमी करतात. कारण शिक्षण घेतल्यावर तो गुरगुरल्यावर शिवार राहणार नाही राहणार, तो आक्रमक होणार आणि आर्थिक आणि वैचारिक गुलाम काय राहणार नाही. मग ह्यांना मत कोण देते? कोण नाही देणार. कोणच देणार. जर मी तुम्हाला मत देत असेल तर मी त्याचा जबाब विचारणार, माझ्यासाठी तू काय केलं काय नाही केलं. आता हा जो राजकीय ही वाढवलं जाते, आरक्षण वाढवलं दर 10 वर्षाने, त्याचं कारण आहे की ह्यांना राजकीय गुलाम तात्काळ मिळतात. म्हणून आज कोण बोलायला जास्त तयार नाही. पुढे नाही, कारण राजकीय गुलाम त्यांना भेटले, त्यांच्या हालाहाल म्हणणारे. आणि या राजकीय गुलामांमुळेच हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मूलभूत हक्का आणि अधिकारांपासून दूर ठेवणारा, मूलभूत विकासापासून दूर ठेवणारा हा निर्णय आहे. त्याचा विरोध झाला पाहिजे. आणि तो विरोध करण्यासाठी ह्याच्यावर जो उपाय आहे, तो पहिला उपाय तुम्हाला सांगितला मी की या देशामधील सर्व वकिलांनी, अनुसूचित जाती जमातीच्या वकिलांनी एक फोरम तयार केला पाहिजे. सर्वोच्च उच्च बेंचकडे गेलं पाहिजे, अपील केलं पाहिजे. समाजाने या देशामध्ये सामाजिक उठाव केला पाहिजे, तसाच राजकीय उठाव केला पाहिजे. तिसरी गोष्ट, या देशातील राजकीय पुढाऱ्यांना, राजकीय पक्षांना त्यांची भूमिका मांडली पाहिजे. त्यांच्या भूमिकेवरती आपली भूमिका ठरली पाहिजे की आपण कुणाला पाठिंबा देणार, कुणाला देणार नाही, कुणाला मत देणार, कुणाला देणार नाही. तिसरी गोष्ट, या आमदार खासदारांना फिरू दिलं नाही पाहिजे. जोपर्यंत प्रश्न अनुसूचित जातीचा मार्ग लावत नाही, प्रत्येक स्टेटनी, प्रत्येक राज्याने आपल्या आपल्या सभागृहांमध्ये हा ठराव केला पाहिजे की आम्ही या वर्गीकरणाच्या विरोधात आहोत, या क्रिमिलेअरच्या विरोधात आहोत. या समाजाला, 1000 वर्ष पीडित राहिलेल्या समाजाला 1000 वर्ष अजून सवलती मिळाल्या पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट चांगली माहिती असेल की या देशामधल्या एखाद्या कर्जदाराचा माणूस मेला, एखादा कर्जदार माणूस मेला, तर त्याचं कर्ज त्याच्या पवाराला फेडावं लागतं. बँक त्याला सोडत नाही. काय? मग आमच्या हक्काचं 1000 वर्ष ज्यांनी खाल्लेलं आहे, जे उपभोगलेलं आहे, आम्हाला ज्यांनी वंचित ठेवलेलं आहे, ते 75 वर्ष तर आमच्या विरुद्ध बोलायला लागले. त्यांनी सुद्धा संयम बाळगावा. ह्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर ह्यांची उंची त्या हजारो वर्ष ज्यांनी सवलती घेतल्या, अलौकिक सवलती घेतल्या, धार्मिक सवलती घेतल्या, तिथपर्यंत गेल्याशिवाय ह्यांची ना आपली स्पर्धाच होऊ शकत नाही. 75 वर्षात तुम्ही आमच्यावर स्पर्धा करता. अजून कुठं आमची एक पिढी सदन झाली आहे, त्या पिढीला क्रिमिलेअर लावा म्हणतात. ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना क्रिमिलेअर लावा म्हणतात. ज्यांच्या घराला दरवाजेच नाहीत अशा लोकांना क्रिमिलेअर लावा म्हणतात. आणि मग यांनीही आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुणावर अन्याय करतो. हे लोक म्हणतात की भारताला महासत्ता बनवायची. या देशातील 20% लोकांना पंगू करून, अपंग करून, विकासहीन करून हा देश महासत्ता होईल का? या देशातील 50% महिला तर पंगूच आहे.
या देशातील 50% महिला ह्या विकसितच आहेत आणि आता हे 20%, 70% लोक पंगू होणार देश कसा महाविकास. आणि मग कसा आहे देशाचा महासत्ता होणार. हे गप्पा मारायला लय सोपं आहे, महासत्ता होईल महासत्ता. वास्तविक काय आहे? वास्तविक काही तर करायला पाहिजे तरच होणार ना. तरच होणार. या देशाची मालमत्ता ही 7-8% लोकांच्याकडे आहे. ही किती मोठी अलंघ आहे, आर्थिक अलंघ आहे, फार मोठी आर्थिक गोष्ट आहे. लय मोठी. या देशातील शैक्षणिक जो ही आहे गॅप आहे तो सगळ्यात मोठा आहे. आम्हाला कधी यांनी संस्कृत वाचू दिलं नाही, ऐकू दिलं नाही, समजून येऊ दिलं नाही. त्यांनी हजारो वर्ष आमच्यावर राज्य केलं शैक्षणिक दृष्ट्या. त्यांची ना आमची बरोबर 75-76 वर्षात होती काय हा, आणि ते ऋण आले म्हणते. आताच देशातील उद्योगपती अंबानी यांच्या पोराच्या लग्नाला 5,000 कोटी खर्च खर्च झाला. झाला आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गासाठी तेवढं पण बजेट नाही. अहो, मग तेच शैक्षणिक बजेट नाही. तेच मी तुम्हाला सांगतो, म्हणजे किती मोठी ही आहे, गॅप किती मोठा आहे. खूप मोठा गॅप आहे. ह्याचा विचार होत नाही ना. ह्याचा विचार व्हायला पाहिजे आणि याचा विचार करायला लावायसाठी आज ती संधी आंबेडकरी समाजाला आली आहे. या देशामधल्या प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे की 75 नंतर या देशाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानंतर शैक्षणिकदृष्ट्या माझ्या पत्रात पडलंय काय, आर्थिकदृष्ट्या मायापत्रात पडलंय काय, सांस्कृतिकदृष्ट्या मायापत्रात पडलंय काय. मी तुम्हाला मग अशी म्हटलं की फक्त सवलती हा विकासाचा मार्ग नाहीये. ज्यांनी बुद्ध, आंबेडकर, फुले, शाहू मानला त्याचा विकास झाला. ज्यांनी मानला नाही तो खड्ड्यात राहिला. हा दोष फुले, आंबेडकर, शाहू यांचा नाहीये. हे वैचारिक मान्यतेचा प्रश्न आहे. आणि ही जी मान्यता मिळाली आहे ह्या अनुसूचित जाती जमातीमध्ये, ती मान्यता काढून घेण्याचं काम या जजमेंटने केलं, ह्या न्यायालयाने केलं. आता ह्याचे दुष्परिणाम जे होणार आहेत ते तुम्हाला आत्ता नाही दिसणार, पुढील 20 वर्षाने. हा 90 मध्ये ज्यावेळेस खाजगीकरण झालं त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत आपल्याला 30 वर्षांनी. नोकऱ्याच राहिल्या नाहीत. खाजगीकरण असल्यामुळे, आर्थिक धोरण खाजगीकरण स्वीकारल्यामुळे फक्त आज सरकारी कंपन्या खाजगी झालेल्या आहेत, नोकरीच राहिल्या नाही. अहो, खाजगीकरण झालंय हे नुसतं म्हणायला झालंय. वेळ बिगारी चालू आहे, वेळ बिगारी या खाजगीकरणामध्ये. किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार दिला जात नाही. 12-12 तासाचे शिफ्ट केलेले काय 7 आणि 8 हजार रुपये लोक 12-12 तास काम करतात. जे बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना ज्या गोष्टी मोडून काढल्या, तोडून काढल्या, ते आता परत लागू झाल्या. आणि इथली व्यवस्था आता बोलायला ती तयार नाही. कारण काय, इथं राजकीय गुलामांची संख्या इतकी झालेली आहे त्या विरुद्ध बोलायला या लोकांची जीभ धजवत नाही. प्रत्येक राज्याने जर त्यांना या देशाला, ज्या पक्षांना वाटतं की हा देश महागुरु झाला पाहिजे. आता आपल्याला यशपाल भोसले यांनी स्फोटक त्यांच्या शैलीमध्ये जे आपल्याला अनुसूचित जाती जमातीसाठी जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्याच्यासाठी काय उपाय करावेत हे त्यांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला त्यांनी स्पष्टपणे आणि उदाहरणं देऊन सांगितले आहे. हे स्फोटक मुलाखत बघण्यासाठी भारतीय नायकला सबस्क्राईब करा. मी अभिजित कांबळे, भारतीय नायकसाठी. नमस्कार.